नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक भागात मागील 4 दिवसांपासून पावसाची उघाड ही पाहायला मिळत आहे. पुढील 3 दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर हा कमीच राहणार आहे. तर मंगळवारपासून विदर्भात पावसाचा जोर हा काहीसा वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर हा कसा असणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाने आज राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप राहील असा अंदाज दिला आहे. तर विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. तर विदर्भातील इतर जिल्हे, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे. तर उद्या विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात तसेच नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. रविवारी विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा आणि गोंदिया तसेच मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर सोमवारी विदर्भ आणि मराठवाडा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर सोमवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. तर मंगळवारी विदर्भातील पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता आहे. तर अमरावती वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच मराठवाड्यातील सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.